नमस्कार भगिनींनो, मी सौ मंदाकिनी ठक्कर, राहणार मंदार पुष्प मुलुंड पूर्व येथून घेऊन आले आहे सती सावित्रीची अमर कथा. भगिनींनो, आज वटपौर्णिमा. आपण नुकतीच वडाची पूजा केली असेल आणि मनोमन सती सावित्रीला वंदन केलं असेल. तर काय आहे ही सती सावित्रीची कथा ते आपण जाणून घेऊ. या कथेसाठी संदर्भ ग्रंथ म्हणून मी व्यासभारत, सावित्री आख्यान आणि नारी अंक ह्या गोरखपूर प्रेस मधून प्रसिद्ध केल्या गेलेल्या ग्रंथाचा उपयोग केला आहे. ग्रंथ मूळ रूपात हिंदी भाषेत आहे, परंतु मी आपल्यासाठी त्याचा यथाशक्ती मराठीत अनुवाद केला आहे. तो गोड मानून घ्यावा आणि काही चुकलं असल्यास नजरेआड करावं ही विनंती. मद्र देशात एक धर्मात्मा राज्य करीत असे. तो सत्यवादी आणि जितेंद्रिय होता. त्याचं नाव अश्वपती. प्रजा त्याच्यावर खूप प्रेम करीत असे. राजाकडे सर्व सुखे होती, पण त्याला मूलबाळ नव्हती. म्हणून त्याने संतान प्राप्तीसाठी 18 वर्ष कठोर तपश्चर्या केली आणि सावित्री देवीची आराधना केली. 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर देवी सावित्रीने राजाला प्रत्यक्ष येऊन दर्शन दिले आणि तुला लवकरच एका तेजस्वी कन्या रत्नाची प्राप्ती होईल असा आशीर्वाद दिला. कालांतराने महाराणीला दिवस गेले. यथासमय राणीच्या पोटी कमळासारखे नेत्र असलेली सुंदर कन्या जन्माला आली. कन्येसाठी देवी सावित्री मंत्रद्वारा हवन इत्यादी धार्मिक कार्ये करण्यात आली. देवी सावित्रीच्या आशीर्वादाने प्राप्त झालेली म्हणून कन्येचं नाव सावित्री असं ठेवण्यात आलं. दिवसेंदिवस कन्या मोठी होऊ लागली आणि तिने तारुण्यात प्रवेश केला. आता ती अतिसुंदर आणि सुवर्ण प्रतिमेसारखी दिसू लागली. तिला पाहणारे तिच्या दिव्य तेजाने दिपून जात. सगळे म्हणत, ही मानवी नाही तर देवकन्या आहे. कन्या लग्नायोग्य झालेली पाहून राजाला तिच्या विवाहाची चिंता वाटू लागली. पित्याने कन्येला एक दिवस सांगितले, तूच तुझा वर निवड. सावित्रीने माता पित्यांना नमस्कार केला आणि काही मंत्रीगणांना सोबत घेऊन थोड्याच दिवसात वर संशोधनासाठी ती राजभवनातून बाहेर पडली. सुवर्ण रथात बसून तिने देशोदेशींचा विहार केला. ऋषी मुनींचे दर्शन घेत, प्रजेला दान देत, तऱ्हेतऱ्हेचे पुण्य गाठीला लावत एक दिवस सावित्री राजभवनात परत आली. याच वेळी तिचे पिता मद्रराज अश्वपती राज्यसभेत बसून देवर्षी नारद मुनींशी वार्तालाप करत होते. सावित्रीने येताच त्या दोघांना वंदन केले. नारदांनी विचारले, आपली कन्या कुठे गेली होती आणि आपण अद्याप तिचा विवाह का बरे केला नाही? राजा म्हणाला, देवर्षी, याचसाठी तर मी तिला बाहेर पाठवले होते. आता आपण तिच्याच तोंडून ऐकू तिने कुणाची निवड केली आहे ते. सावित्री उत्तरली, शाल्व देशात एक धर्मात्मा राजा राज्य करीत होता. त्याचं नाव द्युमत्सेन. सुरुवातीला ते उत्तम राज्यकारभार सांभाळीत असत, परंतु कालांतराने त्यांना अंधत्व आले. त्यावेळी त्यांचा पुत्र अतिशय लहान होता. शत्रूला आक्रमण करण्याची संधी मिळाली. शेजारील देशातील शत्रूने त्यांचं राज्य बळकावलं. आपल्या लहानशा पुत्राला घेऊन आपल्या पत्नीबरोबर राजाने नगर सोडलं व ते तिघही वनात जाऊन राहू लागले. त्यांचा हा पुत्र सत्यवान, जो नगरात जन्माला येऊन तपोवनात वाढला आणि तो सर्वथा माझ्या योग्य आहे. मी मनाने त्याला वरले आहे. हे ऐकताच देवर्षी नारद अचानक म्हणाले, सावित्रीने मोठीच चूक केली आहे. द्युमत्सेनाचा हा वीरपुत्र सत्यवान, सूर्यासारखा तेजस्वी, बृहस्पती सदृश बुद्धिमान, इंद्रासारखा वीर, पृथ्वी समान क्षमाशील, दानी, सत्यवादी, उदार, सुंदर असा रूपवान आहे. तो जितेंद्रिय, विनयी, पराक्रमी, सत्यप्रतिज्ञ, ईर्षारहित, लज्जाशील आणि
तेजस्वीही आहे. यावर राजा अश्वपतीने आश्चर्यचकित होऊन विचारले, देवर्षी, एवढे गुण म्हणता तर त्याच्यात एक तरी अवगुण आहे का? यावर नारद मुनी व्यथित होऊन उत्तरले, दोष तर त्याच्यात एकच आहे. तो पण साधा सुद्धा नाही, महाभयंकर आहे. आजपासून 1 वर्षाने त्याचे आयुष्य संपुष्टात येणार आहे. पुत्री, आता पुन्हा यात्रेला जा आणि दुसरा वर शोधून ये, असे राजा अश्वपतीने तिला सांगितले. सत्यवानाचा हा एकच दोष असा आहे की त्यामुळे सगळे गुण झाकोळले गेले आहेत. त्याचे आयुष्य आता फक्त 1 वर्ष आहे. सावित्री तपस्विनी, तेजस्विनी अशी सती होती. तिने दृढतापूर्वक पित्याला उत्तर दिले, सत्यवान दीर्घायू असो की अल्पायू, गुणवान असो की निर्गुण, मी त्याचा पती म्हणून मनोमन स्वीकार केला आहे. आता दुसऱ्या पुरुषाला मी वरू शकत नाही. यानंतर एक जवळचाच शुभ मुहूर्त पाहून राजा अश्वपतीने सावित्रीचे सत्यवानाशी राजशाही थाटात लग्न लावून दिले. अशा प्रकारे सत्यवानाला सर्व गुणसंपन्न अशी पत्नी मिळाली आणि सावित्रीला मनोवांछित पती मिळाला. सावित्रीने सासरी आल्यावर आभूषणे इत्यादी त्यजून साधारण वेश धारण केला आणि ती मनोभावे आपल्या सासू सासऱ्यांची व पतीची सेवा करू लागली. आपला सेवाभाव, सद्गुण, विनय, संयम याद्वारे तिने सर्वांचेच मन जिंकून घेतले. दिवसामागून दिवस चालले. सावित्री नारदांच्या भविष्यवाणीला विसरत नव्हती. ती दिवस रात्र एकाच विचाराने झुरत होती. एक दिवस मोजत होती. शेवटी जेव्हा फक्त 4च दिवस उरले तेव्हा तिने 3 दिवसांचं निराहार व्रत घेतलं. शेवटची रात्र तर तिने जागून काढली. उजाडल्यावर तिच्या मनात विचार आला, हाच तो दिवस. तिने भराभर आपला नित्यक्रम आटपला आणि प्रज्वलित अग्नीमध्ये हवन करून सर्व ज्येष्ठ श्रेष्ठांना नमस्कार केला. सर्वांनीच तिला सौभाग्यवती भव असा भरभरून आशीर्वादही दिला. सावित्रीने मनोमन देवाची प्रार्थना करून असेच हो असा भावनेने तो आशीर्वाद ग्रहण केला. देवर्षींनी सांगितलेला तो काळ जसजसा जवळ येऊ लागला तशी सावित्री अतिशय अस्वस्थ होऊ लागली. इतक्यात सत्यवान कुऱ्हाड खांद्यावर टाकून समिधा आणण्यासाठी वनाकडे निघाला. सावित्री तत्काळ म्हणाली, नाथ, आज मीही येते वनात तुमच्या बरोबर. यावर सत्यवान म्हणाला, प्रिये, रस्ता कठीण आहे. तू या आधी कधी वनात गेली नाहीस आणि इकडे उपवासादी व्रतांनी तू अधिकच दुर्बळ झाली आहेस. तू वनापर्यंत कशी चालू शकणार? उपवासाने मला थकवा आलेला नाही. उलट व्रतवैकल्यादी नियमांमुळे माझे मन प्रफुल्लित झाले आहे. तेव्हा नाही म्हणू नका, मी माता पित्यांची आज्ञा घेऊन आलेच. असे म्हणून सावित्रीने माता पित्यांना वाकून नमस्कार केला व परवानगी मागितली. दोघांनी लगेच परवानगी दिली, कारण सावित्रीने आजपर्यंत काहीच मागितले नव्हते. परवानगी मिळताच सत्यवान सावित्रीने वनाकडे प्रस्थान केले. सावित्रीच्या चेहऱ्यावर स्मित होते, परंतु तिचे हृदय शोकाग्नीत जळत होते. वनात पोहोचताच सत्यवानाने काही फळे तोडून सावित्रीकडे दिली आणि त्यानंतर तो लाकडे तोडू लागला. लाकडे तोडता तोडता त्याला दम लागला आणि त्याचे माथे जोरजोरात ठणकू लागले. कुऱ्हाड टाकून तो सावित्रीला म्हणाला, कल्याणी, मला पुष्कळ थकवा जाणवत आहे आणि विश्राम करावासा वाटतो आहे. सावित्रीने धावत येऊन त्याला सावरले आणि त्याचे मस्तक आपल्या मांडीवर घेऊन ती खाली बसली. तिच्या मनात देवर्षींचे शब्द घुमू लागले. ती दिवसांचा पुन्हा एकदा मनात हिशेब लावणार
एवढ्यात तिला एक पुरुष जवळ येताना दिसला. त्याने लाल वस्त्रे धारण केली होती. त्याच्या मस्तकावर सुंदर सोनेरी मुकुट होता. तो अत्यंत तेजस्वी असल्या कारणाने साक्षात सूर्यदेवासारखा दैदिप्यमान दिसत होता. त्याच्या सुंदर शरीर सौष्ठवाचा रंग किंचित सावळा असून त्याचे नेत्र रक्तवर्णी दिसत होते. त्याच्या हातात पाश असल्याने त्याची आकृती भयावह दिसत होती. आता तो सत्यवानाच्या अगदी जवळ येऊन त्याच्यावर नजर रोखून उभा राहिला. त्या अद्भुत पुरुषाला पाहून सावित्रीने आपल्या पतीचे मस्तक जमिनीवर ठेवले आणि ती त्वरेने उठून उभी राहिली. त्याला नम्रपणे नमस्कार करून म्हणाली, आपण कुणी देवलोकीचे दिसत आहात. आपली इच्छा असेल तर आपण कोण आहात व येथे कशासाठी आला आहात ते सांगण्याची कृपा करावी. तो पुरुष म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात यमराजच होता. यमराज म्हणाले, सावित्री, तू तर पतिव्रता आणि तपस्विनी आहेस, म्हणून मी तुझ्याशी वार्तालाप करतो. तुझ्या लक्षात आलं असेलच की मी यमराज आहे. तुझ्या पतीचे आयुष्य समाप्त झाले आहे आणि म्हणून मी त्याला न्यावयास आलो आहे. यावर सावित्री उद्गारली, भगवन, प्राण नेण्यासाठी तुमचे दूत येतात असे मी ऐकले होते. मग असे असताना प्रत्यक्ष आपण कसे येण्याचे प्रयोजन केलेत? यावर यमराज म्हणाले, सत्यवान परमधर्मात्मा आहे. तो काही सर्वसाधारण मनुष्य नाही. तेव्हा त्याचे प्राण न्यायला मी स्वतःच यायला हवे. एवढे म्हणून यमराजांनी सत्यवानाच्या शरीरातून एका अंगठ्या एवढा प्राण बाहेर काढला आणि पाशात तो आवळला. त्यांनी दक्षिण दिशेकडे प्रस्थान केले. हे पाहून सावित्री शोकाकुल झाली आणि यमराजांच्या मागे झपाट्याने पावले टाकत चालू लागली. यमराजांनी मागे वळून तिला म्हटले, सावित्री, तू कुठे येते आहेस? तू परत फिर आणि सत्यवानाच्या शरीराचा दाह संस्कार विधी इत्यादी करवून घेण्याच्या तयारीला लाग. तू आता पतिसेवेतून आणि पती ऋणातून मुक्त झाली आहेस. यावर सावित्री उत्तरली, हे भगवन, माझे पती जिथे जातील तिथे मलाही जावयास हवे. पतीचे अनुसरण हाच पतिव्रता धर्म आहे आणि सनातन धर्मही तोच आहे. यावर धर्मराज म्हणाले, तुझे हे धर्मानुकूल भाष्य ऐकून मुली मी प्रसन्नचित्त झालो आहे. तेव्हा सत्यवानाचे प्राण सोडून तू माझ्याकडे कोणताही वर माग, मी तो देईन. सावित्री म्हणाली, माझ्या श्वशुरांना नेत्रप्राप्ती होऊ दे आणि ते पुनश्च बलवान आणि तेजस्वी होऊ दे. यमराजाने एवमस्तु असे म्हणून तिला परत फिरण्याची पुन्हा विनंती केली. यावर सावित्री म्हणाली, पतीच्या जवळच मला आश्रय मिळायला हवा, तेव्हा मी येणारच. दुसरा लाभ म्हणजे सत्संग. तुमच्यासारख्या सत्पुरुषांचा सत्संग कधीच निष्फळ होणार नाही. यावर यमराज हसून म्हणाले, तू म्हणतेस ते सत्य आहे सावित्री, आणि म्हणूनच मला अत्यंत प्रिय असे आहे. परंतु सत्यवानाचा प्राण सोडून तू आणखी काहीही माग. सावित्रीने थोडाही विलंब न लावता तिच्या श्वशुरांचे शत्रूच्या कपटाने दुरावलेले राज्य मागितले आणि यमराजांनी तिला ते दिलेही. आता तरी तू आल्या पावली परत जा असे त्यांनी तिला सांगताच सावित्री उत्तरली, देवा, साऱ्या प्रजेचं नियमन तुम्ही करता म्हणून तुमचे नाव यम असे आहे. तुम्ही धर्माची पराकाष्ठा आहात, परंतु श्रेष्ठ पुरुषांचा सनातन धर्म म्हणजे आपल्याला शरण आलेल्या शत्रूवर सुद्धा दया दाखवणे हाच होय. यावर यमराज हसून म्हणाले, कल्याणी, जसे पाणी मिळाल्यावर तहानलेल्याची तृष्णा तृप्त होते, त्याचप्रमाणे तुझी धर्मानुकूल मते ऐकून मी तृप्त झालो आहे. तेव्हा तू आता सत्यवानाचे प्राण सोडून तिसरा वर माग. यावर सावित्रीने
लगेच तिच्या पित्यासाठी 100 औरस पुत्रांचा वर मागितला. यमराजांनी तो देऊनही टाकला. परंतु सावित्री, तू फार दूरवर आली आहेस, थकली असशील, आता परत फिर, असं यमराज तिला म्हणाले. मी माझ्या पतीच्या सोबत असल्याने मला थकवा अजिबात आलेला नाही. त्याच्यापासून दूर जाण्यानेच मला दुःख होईल. असो, तुम्ही माझे आणखी थोडेसे म्हणणे ऐका. तुम्ही विवस्वान म्हणजेच सूर्यदेव यांचे पुत्र म्हणजे वैवस्वत आहात. शत्रू मित्र असा भेदभाव न करता सगळ्यांवर समान कृपादृष्टी ठेवता. या धर्माचरणानेच आपण धर्म म्हणून ओळखले जाता आणि धर्मनिष्ठा ज्यांच्याकडे आहे त्यांच्यावर सर्वजण विश्वास ठेवतात. यावर अधिकच प्रसन्न होऊन यमराजांनी सावित्रीला 4था वर मागण्यास सांगितले. सावित्रीने 4था वर मागितला. माझ्या कुलाच्या वृद्धीसाठी मलाही 100 औरस पुत्र मिळावेत. यावर यमराज तथास्तु म्हणून तिला परत जाण्याची आठवण करून देतात. तरीही सावित्री आपली धार्मिक चर्चा चालूच ठेवते. धर्मनिष्ठ पुरुषच भूत आणि भविष्याचा खरा आधार असतात. तेच कसलीही अपेक्षा न ठेवता सगळ्या प्राणीमात्रांवर करुणा दाखवतात. यावर यमराज अतिशय प्रसन्न होऊन तिला म्हणतात, कल्याणी, तुझ्या वाणीने आणि विचारांनी माझी तुझ्यावरची श्रद्धा अधिकच वाढीला लागली आहे. आता तू स्वतःसाठी काहीतरी माग. ते तर आपण मला दिलेच आहे. मला 100 औरस पुत्रांचा वर तुम्ही मघाशीच दिला. त्याची सिद्धी पतीशिवाय कशी होऊ शकेल? न कामये भर्तृविना कृता सुखम, न कामये भर्तृविना कृता दिवम, न कामये भर्तृविना कृता श्रियम, न भर्तृहीना व्यवसामी जीवितम. म्हणजेच पतीच नसेल तर सुख, स्वर्ग, लक्ष्मी इतकेच काय तर जगण्याची सुद्धा मला इच्छा नाही. यमराज म्हणजेच धर्मराज वचनबद्ध होऊन चुकले होते. त्यांनी तात्काळ सत्यवानाच्या प्राणांना आपल्या पाशातून मुक्त केले आणि त्याला 400 वर्षांचे भरघोस आयुष्य प्रदान केले. तर ही आहे सावित्रीच्या पतिव्रता धर्माची अमोघ शक्ती. तर भगिनींनो, कथा आपणही ऐका आणि आपल्या आप्तजनांनाही ऐकवा. नमस्कार.